गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै जय सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जयेश नारायण गावंडे आहे. मी आता पाचवीमध्ये आहे. मी तुमच्यासमोर दोन शब्द बोलणार आहे. मी जेव्हा इथे आलो होतो पहिल्या दिवशी तेव्हा मला भीती वाटत जाय, पण मी आता मला भीती नाही वाटत. आणि आम्हाला जे मला वाटेल की महाराज तुमचं वय किती आहे? वय किती आहे? वय त्याच्यात बोला ना, त्याच्यात बोला. 10 वर्षाचे महाराज आहेत ह्या. आणि 10 वर्षाच्या वरचे जेवढे महाराज समोर बसलेले आहेत ना, त्यांनी थोडंसं मनाला वाटून घ्या बरं, पुढे तुम्हाला कसं बोलायचं. जर 10 वर्षाचे महाराज एवढं चांगलं बोलतायत तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगलं बोलता आलं पाहिजे. बोला महाराज. छान काय काय भेटलं? मिळे. म्हणजे जे ऑर्डर केलं ते घेऊन येत होते का? हो. सगळ्या सेवेकरींचं अभिनंदन आहे बरं याच्यात. टाळ्या वाजवा. जे मागितलं ते भेटत जाय म्हणतात महाराज. काय पाणीपुरी पण भेटली होती का महाराज? मला एक सांगा, महाराष्ट्रात एवढे शिबिर होतात हा, पण एकाही शिबिरात आजपर्यंत पाणीपुरी कोणी दिली नाही बरं. हे रेकॉर्ड ब्रेक आहे. आणि हे सगळं करणारे कोण आहेत माहिती आहे का? आपले जागेश्वर सेवा समितीचे सेवेकरी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हा. बोला महाराज. कोण सांगणार महाराज? ते खूप छान खाऊ बनवायचे आणि दररोज यायचे. जोरात बोला, जोरात. ते सेवेकरी तिकडे लांब बसलेले आहेत माहिती आहे का? त्याला आवाज जात नाही. मग ते आचार्यांनी काय केलं माहिती आहे का? ते कामच बंद केलं तिकडे. जसे शेगावला सेवेकरी मनानं काम करत आणि इथे बी तसेच मनाने येतात, काम करतात आणि छान खाऊ बनवतात, मला वाटतात. आणि हे भेळगावाचे मुलं यायला इथे तेव्हा ते श्लोक पाठ झाले का महाराज? हा. एक श्लोक म्हणा चांगला. ब्रह्मापलम ब्रह्मावेद ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मैवतेन गौतम ब्रह्मकर्म समाधीना. त्या श्लोकचा अर्थ काय महाराज? हा श्लोक जगाच्या वाक्य म्हणायचा. धन्यवाद. टाळ्या वाजवा महाराजांसाठी. सारं संसार सारं मृगेंद्रारं सदा सत्यम हृदयारविंदे भवं भावने सहितं नमामि. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् पुष्टिं कुरु. बसा बसा महाराज.